एक खेळाडू आहे का 12वा? आलाय का? नाही. त्यांचे 5 रनाची त्यांना पेनल्टी आणि 10 रनाचीच तुम्हाला मग पेनल्टी भेटली जाईल. ओ मामा पाणी नाही होईल. उघड नाही आज तुमचं. उघडे ना? 15 रनाची पेनल्टी होती, पण पृथ्वीराज खोटवड यांच्या संघाचा 12वा प्लेअर नव्हता, म्हणून तुमची 10 रनाचीच पेनल्टी केली. येतोय तो सौरभ पवार आणि 2 धावा पूर्ण. सुंदर असा मारलेला चेंडू, याच्यावरती 4 धावा. आमचे मित्र अक्षय शेठ कामठे आहे, त्यांनी खर्च करून आम्हाला पाण्याच्या बाटल्या आणल्यात. बंटी कामठे यांनी आपलं 100 नेण्यासाठी यावे. त्यांना 100चा रोख रक्कम दिली जाईल. बंटी कामठे आपलं 100 न्यायला या. पुन्हा एकदा मारला चेंडू. सावकार ए लाजायचं नाही, बक्षीस येते. 100 रुपये द्या आणि सन्मानित करतोय तो. आताच काय सर? सर आताच काय आहे? सावकाराने नो बॉल आहे. लक्ष देतोय आम्ही, तुम्ही खेळायचं काम करा. आम्हाला इथं काय पगारावर नाही आणलेलं कोणी. आणि सावकार एका षटकानंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 33. बिनबाद 33. गाडी आले जवळ. आमचे मित्र अक्षय कामठे यांनी त्यांचं पैसे हिसकून घेतलं. वडाताडीत त्यांचं त्यांनाच पैसे भेटलं. येतोय ते साहिल. साहिल यांनी हलक्या पद्धतीने टोलवलं चेंडू आणि डॉट चेंडू म्हणलं तरी काय हरकत नाही. खेळतोय तो साहिल. साहिल यांनी परत हलक्या पद्धतीने टोलवलं चेंडू.
आणि एकच धाव. लवकर लवकर सामना उरका. जवळ जवळ गाडी आली आहे. त्यांनी कालच सांगितलंय लय चापटलं जाईल. आणि वाईट चेंडूचा इशारा पंचांचा. रिव्ह घेतलाय तो बबलू शेठ परदेशी यांनी. बघा लवकर. आज मेरी आवाज सुनो का पट्टा है, बहुत मारते है वो. एक जण वाचलाय त्याच्यात काल. रिहान इनामदार काल जवळ जवळ थोडे गावले होते त्यांना. वाईट चेंडू. आणि सुंदर मारलेला चेंडू. अरे आणि चौकार. चौकार. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आणि चौकार. चार झाली. दोन चेंडू शिल्लक आहे. आणि सुंदर अशी गोलंदाजी केली म्हणली जाईल. अतिशय सुंदर असा टर्न केला. आणि सुंदर असा टोलवलेला चेंडू. दोन षटकानंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 44. बिनबाद 44. पंच पटापटा तुमची काय असेल ती चेंजिंग करून घ्या आणि जेवून घ्या. सोमवार चालू होणार आहे. दहा मिनिटाचाच कालावधी राहिलाय तुमचा. बॉलर आलाय तो व्हिकी. आणि हलक्या पद्धतीने टोलवलेला चेंडू आणि चौकार. आणि डॉट बॉल. आणि चौकार. आणि डॉट बॉल.
आणि पुन्हा एकदा मारलेला चेंडू आणि चौकार. एक चेंडू शिल्लक आहे. आणि सुंदर असा झेल. चैतन्य काय आहे पुढे? शिंदे. चैतन्य शिंदे यांनी अतिशय सुंदर असा झेल. खेळायला खेळगडी लावा, लवकरात लवकर लावा. बबलू परदेशी. सुंदर अशी गोलंदाजी त्यांची. आणि एकच धावेवरती समाधान. आणि थकलेले चला सामना चालू करा. खूप टाइम झालेला आहे. ज्याला त्याला घरी जायचंय. आणि वाईट चेंडू. सुंदर मारलेला चेंडू आणि षटकार. आणि थकलेला पण एक रन पळून काढलेला. एक चेंडू शिल्लक आहे. नाही, एक चेंडू शिल्लक आहे. लवकर लवकर खेळ करा. कुस्तीच्या वर तारा झाली तुमची. चितपटच केलं जात नाही. अतिशय सुंदर मारलेला चेंडू आणि चौकार. धाव संख्या पोहोचली ती 69. 4 षटकानंतर धाव संख्या पोहोचली ती 69. एक बाद 69. आणि सुंदर मारलेला चेंडू चौकार. आणि थकलेले आणि कर्रेड 12 वाजलेले. लखन पवार आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सुंदर मारलेला चेंडू आणि झेल बाद.
पुढचा खेळाडू लवकर लावा. करेक्ट 12 वाजल्यात. खेळायला तो सुदर्शन पवार 92 गाडीचे मालक. छकडा काय त्यांनी अजून झुपला नाही. त्यांची चाल खूप मोठी आहे. ते काय करतात ते पाहू. आणि त्यांनी हलक्या पद्धतीने ठेवलेला चेंडू. आणि झेल बाद झाले ते. अतिशय हत्तीच्या पावलाने ते परत आलेत. असे तुमचे सहकारी मित्र लोक आम्हाला सांगतात म्हणायला. आणि षटक संपलं आणि विनिंग ही संपली. किती झालं टोटल? 74 रन झालेत. जिंकण्यासाठी 75 धावांची गरज. तुम्ही पार मॅच संपल्याच्या नंतर म्हणा आतल्या प्लेयरला काय ऑब्जेक्शन घेता येत नव्हतं का? चला थांबाय. तसं नको परत काहीतरी म्हणते. थांबाय मागला एक जण थांबून राहू द्या. थांबून राहू द्या. टांगावरती करतोय मयूर. शेजवारच जायचं. बारीक मोठा कसं काय चाललाय? अरे 10ची दिलेली आहे. 10ची दिली आहे. 10ची. आणि आता ह्यांचे सुद्धा 3 आणि 3 6 3 9 आणि 10च प्लेयर आहे. तर यांना ही 10 रनाची पेनल्टी आहे. नाही 10ची दिलेली आहे. 10ची त्यांना 10ची दिलेली आहे. तुम्हाला ही 10चीच देणार. अन्याय कुणावरती नाही होणार. आ काय याची पेनल्टीचं त्या टायमाला तुम्ही आतून जे खेळाडू आहेत त्यांनी ऑब्जेक्शन नाही घेतलं म्हणलं जाते. नाही नाही पण त्या टायमाला तुमच्या प्लेयरने जे खेळाडू आहेत त्यांनी ऑब्जेक्शन नाही घेतला. त्या टायमाला तुम्ही ज्या टायमाला खेळायला गेला त्या टायमाला ऑब्जेक्शन घ्यायचं होतं. 10 रनाची पेनल्टी ह्यांना सुद्धा. 10 रनापासून मॅच चालू. कसला बॉल होता पंच? ट्रायल होता. हो 10 रनाची. बबलू परदेशी खेळायला आले आणि त्यांना 10 रन भेटले. हे बघा आमचे मित्र अक्षय नंगर जसे गार्डन मध्ये झोपून आनंद घेतात. खाली थुकल्यात लोक त्याच्यावर झोपतात.
सुंदर मारला चेंडू, चौकार. बॉल गेला तो चौकीत, चौकार. सामना चालू. पुन्हा एकदा टोलवला चेंडू, पण हो खूप लांब लचक पारलिंबात मारलेला चेंडू, षटकार. आज बबलू परदेशी काहीतरी मूड मध्ये दिसतात. बॉल आणा. नवीन नका फोडू, आयोजकांचं म्हणणे आहे जुना घ्या. जुने बॉल खूप आहे आपल्याकडं, धुवून वापरले जातात. वॉशिंग पावडर निरमा वापरून ते सुद्धा परत नवेच होतात ते. दूध से सफेदी निरमा से आए, बॉल लय चिकना बनाए. हलक्या पद्धतीने टोलवलं चेंडू आणि चौकार. वाईड चेंडू, अवंतरा 1 रनाची वाढ होते. मिस्टिक. पुन्हा एकदा वाईड चेंडू. सुंदर अशी बॅटिंग म्हणलं जाईल. आणि काय आहे आत्ताच, आउट झालाय वाटतं बबलू. बबलू परदेशी, पटापटा बाहेर जा, लवकर खेळाडू लाव. जीन्स मुळाने त्याला खेळता नाही आलं. जीन्स खूपच आवळ घातली. जल्दी जल्दी खेलिए अब, अभी गाड़ी आने का वक्त हो गया है. जल्दी जल्दी खेलिए, क्षेत्र लक्षण लगाइए. बबलू की जगह अपनावे आए हैं खेलने के लिए, क्या करते हैं देखेंगे. षटकार क्या मारते हैं, क्या क्या चौकार मारते हैं. और वो तो बीच में ही लटक गए और छोड़ दिया. उधर 6 फुट के मयूर हरपड़े ने कैच छोड़ दिया और 1 रन मिल गया. पीटर कॅपीचे मालक हर्षवर्धन मेवाणी खेळायसाठी आलेत. काय करतात ते पाहू. आणि त्यांनी त्यांच्या ताकदीच्या जोरावर मारलेला शॉट आणि हा चौकार. षटक संपलंय. षटकाच्या नंतर धाव संख्या पोहोचली ती 31. ओव्हर साठी आले ते मयूर, खेळतो तो आबनावे. एकतीस धावा झाल्यात. पेनल्टी 10 आणि 21 रन असे 31 आणि डॉट बॉल. गोल्या हो घराच्या वाटेनी आणि छेलबाद. पाय पाय आता तो निघालेला. चला चला लवकर लवकर प्लेयर पाठवा, पळत पळत चल. टाइम झालाय आता, फार 12:30 वाजत आले. पटापटा कना कना खेळायचं.
आणि मागच्या दिशेला मारलेला चेंडू फिल्डरच्या काय मनात नाही अडवायचं आणि चौकार. आकाश मकासरे यांना फारच गरम होतंय वाटतं. आंगड काढून आंगड्याने ते वारं घेतात. तसेच बबलू शेठ परदेशी यांनाही खूपच गरम होतंय वाटतं. आताची एक धाव. मच्छर चावायला लागलेत. आयोजकांनी ओडोमोसची व्यवस्था केलेली आहे. ज्याला कोणाला ओडोमोस लागत असेल तर आयोजकांशी संपर्क साधा. हर्षवर्धन यांनी मारलेला चेंडू आणि एक धाव पूर्ण. आणि आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण म्हणलं जाईल. अतिशय गचाळ असं असं सिंपल आलेला बॉल झेलला असं झेलू शकत नाही असा प्लेयर म्हणजे काय नाव त्याच 92 अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षण म्हणलं जाईल. खूप इझी आलेला बॉल होता तो. 92 गाडीचे मालक ते विंडीवर. टाइमपास करू नका, लवकर लवकर फिल्डिंग लावा. दोन षटकानंतर धाव संख्या पोहोचली ती 37. तिसरं षटक चालू आहे आणि आताची एक धाव. आणि सुंदर असा मागच्या दिशेने मारलेला. काय येते कुठल्या कार्यकर्त्यांनो षटकार. बारीक मुलगा दिसतोय खेळाडू. काय तो ऋतुराज हरपळे. अतिशय छोटा आहे पण तो खूप लांब लांब शॉट मारतोय. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आणि ह्याच्यावरती एकच धावेवरती समाधान. अक्षय कामटे अतिशय आणि चौकार. झेलच्या नादात त्यांनी बाउंड्री सुद्धा अडवली नाही. असे गौरव पवार नाही सौरव पवार सॉरी भाऊ भाऊ असल्यामुळे कळत नाही आम्हाला. अक्षय कामठे हे मॅचचा आनंद घेता की नाही हातपाय पसरून ते सुद्धा. आणि आणि सुंदर असा झेल. चला पुढील खेळाडू लवकर ये पळत ये चल बाळा. काय नाव लखन शेठ पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि चौकार. बारा चेंडू मध्ये 22 धावांची गरज.
सागर आलाय तो बॉलिंग करण्यासाठी. आणि वाईड चेंडू. दोन्ही संघ बाहेर गेल्यामुळे त्यांचा खूप टाइमपास चाललाय वाटतं. पण मॅच कशी जिद्दीने केली पाहिजे. एक शॉट आत्ताचा आणि एकच धाव. कोणी बी काढू दे. आणि वाईड चेंडू. आणि सुंदर मारला चेंडू. तिथं फिल्डर उपस्थित पण ते फिल्डर कोण आहे. अतिशय गचाळ असं त्यांचं क्षेत्ररक्षण म्हणलं जाईल. बॉम्बच्या निक्यात सोडलेला. अतिशय गचाळ असं त्यांचं क्षेत्ररक्षण म्हणलं जाईल. डॉट बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉल. आणि 2 धावा. 5 चेंडू झालेत. 1 चेंडू शिल्लक आहे. खूपच चावायला लागलेत. आणि काहीच नाही. आणि आउट. चला चला लवकर लवकर पळ पळ पळ. खेळायला आलाय तो विकी. विकी चव्हाण. षटक संपलंय. धाव संख्या पोहोचली आहे ती. रन किती झालं सांगा. 1 मिनिट थांबा. रन किती झाले ते सांगा पहिलं. 61. जिंकण्यासाठी फक्त 14 धावांची गरज आहे. 6 चेंडूंमध्ये. आणि सुंदर मारलेला चेंडू आहे. आणि एकच धाव. 5 चेंडूंमध्ये. 5 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज. नो बॉल आहे आत्ताचा स्वारी. 5 चेंडूंमध्ये नाही 6 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज. आणि सुंदर असा मारलेला चेंडू. षटकार. छोटा पॅकेट बडा धमाका. आणि 5 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज. पाच चेंडूंमध्ये 6 धावांची गरज. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा पंचांचा. आत्ताच्या 2 धावा. 5 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज.
निवळ टाइमपास चालल्यागत मॅच चालू आहे आणि डॉट बॉल 4 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज. ईशाल मोडक हे चिरप करता की नाही पण निव्वळ टाइमपास चालल्यागत मॅच चालली. अख्ख्या सामन्यांमधली ही सर्वात खराब मॅच म्हणलं जाईल ही. ते बघा फिल्डर कुठं थांबतोय बॉल कुठं जातोय आणि मॅच हे जिंकलेले. कोणतरी मॅच जिंकलंय जाऊ द्या मरू द्या आणि कोणतरी हारलंय. बाळासाहेब पिंटू तात्या हरपळे हे जिंकलेले. आयोजकांनी ही डबडी गोळा करून घ्या.